तर त्यामध्ये 10वी पर्यंत आपण बघितलं शिक्षक असतील किंवा आपले पॅरेंट्स असतील हे आपल्याला एकच सांगतात की तुझा बेस पक्का पाहिजे. तर तुला सायन्स आणि मॅथ्स ह्या दोन गोष्टींमध्ये जास्त मार्क्स पडले. त्यानंतर आपण 11वी मध्ये गेल्यानंतर PCMB ज्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी म्हणतो की तो ग्रुप PCMB ला तुला किती पडले किंवा PCM ला किती पडले असेच की आई वडील म्हणायच्या आधी तू ग्रॅज्युएशन कर. बरोबर, ग्रॅज्युएशन कर, कुठल्या तरी बँकेत जॉब कर, पोस्टातला फॉर्म सुटल्यात, व्हॉट एव्हर LIC मध्ये कुठे जॉब आहे, रेल्वेमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी मधून गेल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यामुळे मग त्यावेळी मी ट्रॅव्हल अँड टुरिझमची निवड केली की ज्यावेळी फक्त एकच डोक्यात होतं की फ्रीमध्ये फिरता येईल. काही मुलांना म्हणजे मी कोणाला सांगितलं की मी कशात करिअर केलेलं आहे तर ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये, म्हणजे काय, तू मला कार बुक करून देशील का, तू मला रेल्वेचे तिकीट्स काढून दे. याच्यावर ज्यावेळी माझं लग्न ठरत होतं मुलींना आपण बायोडाटा पाठवतो किंवा काय, तर ते तिकडून विचारायचे, आई वडील सांगायचे की ट्रॅव्हल अँड टुरिझम केलंय, तर ते विचारायचे कोणत्या गाडीवर ड्रायव्हर आहे, म्हणजे असे प्रश्न विचारायचे की आपल्याला वाटतं ट्रॅव्हल्स म्हणजे काय, एक बस त्याच्यामध्ये 50 लोक आणि ही रोज अपडाऊन मुंबई पुणे व्हॉट एव्हर कुठं आता पुणे बीड अशी जात असेल असं असू शकतं. हे आपण बिहाइंड सीन्स मध्ये टाकू शकतो. नमस्कार, मी श्वेता मोरे. आज तुमचं चाय अँड वाय मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावरती गप्पा मारणार आहोत, आतापर्यंत आपण गणेश मंडळ म्हणा किंवा उद्योजक म्हणा असे बरेच लोकांशी गप्पा मारलेल्या होत्या, पण करिअर आणि करिअरमधल्या अपॉर्च्युनिटीज आणि एक वेगळं करिअर, सायन्स कॉमर्स आर्ट्स तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण असं एक करिअर की ज्याच्यातही आपण मास्टर्स PhD पर्यंत एज्युकेशन घेऊ शकतो, तर त्या करिअर संदर्भात आपल्याला आज ज्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत मिस्टर अमित बंडागळे सर. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही गेले 12 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्हली काम करताय. तुम्ही ज्यावेळी ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं त्यावेळी तर कोणालाच ह्याच्याबद्दल माहीत नव्हतं, तर ह्याची सुरुवात कशी झाली आणि ही इंडस्ट्री नक्की आहे काय? ओके, आता ट्रॅव्हल अँड टुरिझम ही जी इंडस्ट्री आहे, सगळ्यात जर आपण सुरुवात बघितली ह्या इंडस्ट्रीची कशी झाली, तर एक टूर पॅकेज कंपनी असते. म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर काय असतं की टूर पॅकेज कंपनी आहे की ती कंपनी घेऊन जाते, टूर घेऊन जाते, एवढंच फक्त माहित असतं लोकांना. अगदीच बरोबर. आणि जर आपण जर विचार केला तर 90sचे जे स्टुडंट आहेत 90sचे, तर त्यामध्ये 10वी पर्यंत आपण बघितलं तर शिक्षक असतील किंवा आपले पॅरेंट्स असतील हे आपल्याला एकच सांगतात की तुझा बेस पक्का पाहिजे. बेस पक्का पाहिजे म्हणजे काय पाहिजे, तर तुला सायन्स आणि मॅथ्स ह्या दोन गोष्टींमध्ये जास्त मार्क्स पडले पाहिजे. अगदीच बरोबर. मला तर 10वी पर्यंत तुझं भूगोल चांगलं पाहिजे, जिओग्राफी चांगली पाहिजे किंवा हिस्ट्री चांगली पाहिजे असं तरी कोणी नाही सांगितलं. बरोबर. त्यानंतर आपण 11वी मध्ये गेल्यानंतर PCMB ज्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी म्हणतो की तो ग्रुप PCMB ला तुला किती पडले किंवा PCM ला किती पडले असेच विचारतात 12वीला. बरोबर. सो महत्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्याच्या पलीकडे जर कोणाला जर काही करिअर करायचं असेल किंवा वेगळं करिअर करायचं असेल, त्याला आताच्या जनरेशन मध्ये आपण हटके करिअर म्हणू शकतो. की हटके करिअर असं की ज्यामध्ये आपली आवड पण जोपासली गेली पाहिजे आणि त्यातून आपलं घर पण चाललं पाहिजे किंवा त्यातून आपलं इन्कम पण मिळायला पाहिजे. अगदीच बरोबर. सो त्यामुळे मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो. पण कधी आलो तर त्यावेळी 90s मध्ये जे स्टुडंट्स असतील त्यांना पण हे लगेच रिलेट होईल की आई वडील म्हणायच्या आधी तू ग्रॅज्युएशन कर. बरोबर. ग्रॅज्युएशन कर, कुठल्या तरी बँकेत जॉब कर, पोस्टातला फॉर्म सुटल्यात, व्हॉट एव्हर LIC मध्ये कुठे जॉब आहे, रेल्वेमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी मधून गेल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यामुळे मग त्यावेळी मी ट्रॅव्हल अँड टुरिझमची निवड केली की ज्यावेळी फक्त एकच डोक्यात होतं की फ्रीमध्ये फिरता येईल. ओके, म्हणजे आपल्याला जग बघायचंय तर आपण हे फ्रीमध्ये बघू शकतो. ह्या एका इंटेन्शननी किंवा हा एक डोक्यात विचार ठेवून चौकशी केली आणि त्यानंतर मग काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं. ते शिक्षण 2 वर्षाचं घेतलं
पण ते ग्रॅज्युएशन नंतर घेतलं. पण हेच जर आत्ता जर एखाद्याला जर ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये जर करिअर करायचं असेल तर खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत अशा की ज्या म्हणजे बीएससी इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा काही युनिव्हर्सिटीज अशा पण आहेत की MBA इन ट्रॅव्हल अँड टुरिझम पण तुम्ही करू शकता. सो गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम हे एवढं वाढलंय बरोबर की त्यामुळे आता सरकार मान्य कोर्सेस पण त्यामध्ये ऍड झालेले आहेत. जर समजा हा जर कोर्स 10 वर्षापूर्वी असता तर मग मी ग्रॅज्युएशनच केलं असतं म्हणजे किंवा 12वी नंतर केलं असतं तर अजून 1, 2 ते 3 वर्ष सेव्ह करू शकलो असतो असं मला वाटतं. कारण की कुठली पण गोष्ट जेवढी आपण लवकर सुरुवात करू तेवढ्या आपल्या चुका कमी होतात. अगदीच बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे तुम्ही त्यावेळी 90s चे स्टुडंट असून 12 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला, आत्ताही मुलांना म्हणजे मी कोणाला सांगितलं की मी कशात करिअर केलेलं आहे तर ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये, म्हणजे काय तू मला कार बुक करून देशील का, तू मला रेल्वेची तिकीट काढून देशील. ह्याच्यावर मला तर ह्याच्या पुढे जाऊन सांगायला आवडेल की ज्यावेळी माझं लग्न ठरत होतं मुलींना आपण बायोडाटा पाठवतो किंवा काय तर ते तिकडून विचारायचे, आई वडील सांगायचे की ट्रॅव्हल अँड टुरिझम केलंय तर ते विचारायचे कोणत्या गाडीवर ड्रायव्हर आहे, म्हणजे असे प्रश्न विचारायचे की तो कोणत्या गाडीवर आहे. मग ते तसं नाहीये. राईट, अगदीच बरोबर. ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे मला विचारलाय ऑलरेडी म्हणून मी सांगतोय. आणि ट्रॅव्हल जे आहे की आपल्याला वाटतं ट्रॅव्हल्स म्हणजे काय, एक बस त्याच्यामध्ये 50 लोक आणि ही रोज अप डाऊन मुंबई पुणे वॉटेवर कुठं आता पुणे बीड अशी जात असेल असं असू शकतं. हे आपण बिहाइंड सीन्स मध्ये टाकू शकतो. असंच करते. तर म्हणजे तुम्ही जे सांगितलं खरंच लोकांना म्हणजे असं वाटतं की शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन वरती बसून आपण तिकीट छापायला बसणार आहोत. येस, बरोबर आहे, 100% एवढंच करणार आहोत, बाकी हे सोडून ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये काहीच नाही. बरोबर आहे, पण तसं नाहीये ऍक्च्युअली. आधी जर बघितलं तर ह्या 10-12 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये आपण डिग्री करू शकतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. हेच जर आपण बघितलं की 10वी मध्येच मोस्टली जर एखाद्या स्टुडंटला कमी मार्क्स पडले तर त्याला सायन्स तर झेपणार नाही असं घरचे ऑलरेडी ठरवून ठेवतात. ठरवलेलं असतं. कॉमर्स आर्ट्स मधून तू काय करणार आहे ते ठरलेलं असतं. त्यावेळी मग अजून एक ऑप्शन असायचा त्यावेळी की तो व्होकेशनल कोर्सेस. व्होकेशनल कोर्सेस म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो किमान कौशल्य प्रशिक्षण. ओके, की ज्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला कौशल्य करायचं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचे जॉब असायचे, मोटर वायंडिंगचे जॉब असायचे. आणि मग एक पुण्यामध्ये 1 ते 2च असे कॉलेजेस होते की त्यांचं फक्त इक्विव्हॅलंट टू 12th ते ट्रॅव्हल अँड टुरिझमचे 2 वर्षाचे असे क्लास असायचे. सो आत्ता जर आपण बघितलं तर आता तुम्ही फुल टाइम करिअर म्हणून या इंडस्ट्रीकडे बघू शकता की ह्या इंडस्ट्रीमध्ये नुसतं ट्रॅव्हल अँड टुरिझम केल्यानंतर देखील तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स हे ओपन होतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं यामध्ये की एक ट्रॅव्हल एजन्सी असते, त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आपण एक नुसता पासपोर्ट जरी म्हणलं तर पासपोर्टवर पण आपण काम करू शकतो. बरोबर. विजा आहे, विजा हे एवढं वास्ट आहे की त्यामध्ये ज्यावेळी आपण फिरायला जातो, लिजर ट्रिप प्लॅन करतो, तो विजा वेगळा असतो ज्याला आपण टुरिस्ट विजा म्हणतो. किंवा मग वर्क विजा असतो, एखाद्या कंपनीचा एम्प्लॉई या दुसऱ्या देशामध्ये कुठलं नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी तिथल्या लोकांना शिकवण्यासाठी असं जातो, त्यावेळी तो एक वर्क विजा म्हणून आपल्याला अप्लाय करावं लागतो. बरोबर. आणि आता खूप सारे स्टुडंट्स आपण जर बघितले की हे परदेशात शिकायला जातात. बरोबर. अमेरिकेमध्ये जातात, ऑस्ट्रेलियामध्ये जातात, न्यूझीलंडमध्ये जातात, खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने ते अभ्यासक्रम निवडतात त्या पद्धतीने त्या देशामध्ये जातात. सो त्यावेळी स्टुडंट विजा असतो. स्टुडंट विजा म्हणजे तुमचं फक्त त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जे शिक्षण घ्यायला जाणार आहात ते शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मायदेशीमध्ये तुमच्या देशामध्ये परत यायचं. सो हे विजा आपण करू शकतो. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही एक्सपर्टीज करू शकता, काम करू शकता. त्यानंतर यामध्ये फॉरेन एक्सचेंज म्हणून एक आहे ज्याला
आपण फॉरेक्स डिपार्टमेंट म्हणतो. अगदी बरोबर. आपल्याला माहिती आहे की US डॉलर असतो, युरो असतो. बरोबर. हा जसा वाढतो कमी होतो त्यावर संपूर्ण प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून असते. पर कॅपिटा इन्कम हा त्याच्यावर ठरतो प्रत्येक देशाचा. सो त्या केसमध्ये पण म्हणजे नुसतं बाईंग सेलिंग नसतं, त्यामध्ये पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही डॉलर परचेस करताना काय डॉक्युमेंट्स लागतात, बाईंग करताना काय डॉक्युमेंट्स लागतात, आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर लायसन लागतं. ते लायसन तुम्ही कुठे अप्लाय करायचं असतं, कितीपर्यंत तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, किती करोडपर्यंत करू शकता, त्याच्यावरती करायचं असेल तर ते काय असतं, त्यासाठी SBIचे काय नियम आहेत, हे सगळं तुम्हाला ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या कोर्समध्ये किंवा जे तुम्ही कोर्स निवडाल त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. त्यानंतर अजून ह्यामध्ये आहे ते म्हणजे हॉटेल बुकिंग. हॉटेल बुकिंग म्हणजे हे थोडं ऑपरेशन्स कडे आता आपण माहिती घेतो. ऑपरेशन्स मध्ये की ज्यामध्ये हॉटेल बुकिंग करतो आपण, व्हेकल बुकिंग असतं, त्याला ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. बरोबर. त्याचबरोबर या इंडस्ट्रीमध्ये एक इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की तुमचं टूर प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, ज्याला आपण आयटिनरी डिझायनिंग म्हणू शकतो. की माझ्याकडे 5 दिवस आहेत, त्या 5 दिवसामध्ये मला पर्टिक्युलर एखाद्या देशात जायचं आहे, तर त्या ठिकाणी मी काय काय कोणते कोणते पॉईंट बघितले पाहिजेत, कुठल्या ठिकाणी किती वेळ माझा गेला पाहिजे. सो ते एक आयटिनरी डिपार्टमेंट असतं. त्याचबरोबर हे नुसतं करून चालत नाही, तर हे कोऑर्डिनेशन पण आपल्याला तिकडच्या जे काही आपले सप्लायर असतात, हॉटेलियर्स असतात, त्यांच्या बरोबर आपल्याला ते ठेवावं लागतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रॅव्हल अँड टुरिझम कोर्स केल्यानंतर करू शकतो. त्याचबरोबर या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एवढ्या गोष्टींचा चान्स आहे. बरोबर. पण तुम्ही जसं सांगितलं की ह्या सगळ्या स्कोप आहेत किंवा 10वी नंतर आपण करू शकतो, आणि आता पुण्यासारख्या ठिकाणी पण PhD पर्यंतचा स्कोप आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये. पण मी जेवढी मुलं बघितली आहेत ना, जेव्हा म्हणजे तुम्ही पण जी गोष्ट घेऊन या इंडस्ट्रीत आला होतात की मी फिरायला मिळणार आहे, मुलांना मेजरली हेच वाटतं. ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हटलं एकतर तिकीट काढणार, नाहीतर मी फिरणार. हे सोडलं तर त्यांना तो जो स्कोप आहे हाच कळत नाही. आणि स्कोप मध्ये एक स्मॉल स्केल ट्रॅव्हल एजन्सी पासून एका मल्टीनॅशनल कंपनी पर्यंत आपण जे काम करू शकतो त्याच्याबद्दल मला तुमच्याकडे ऐकायला नक्कीच आवडेल. आता जे तुम्ही आता विचारलं की टूर लिडिंग किंवा टूर मॅनेजर बद्दल, सो तो जॉब असा असतो की तुम्ही एक कंडक्टेड ग्रुप टूर असते, त्या टूर बरोबर तुम्ही जाता. त्या ठिकाणी ऍज अ जर तुम्ही कधी कधी तुम्हाला गाईडचं पण काम करावं लागतं त्या ठिकाणी, किंवा तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मॅनेज करायच्या असतात. अगदी बरोबर. त्यामध्ये तुम्हाला साईट सीन जे आहेत ते सगळे कव्हर करायचे असतात वेळेत, लोकांच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित सांभाळायच्या असतात, हॉटेल व्यवस्थित लोकेशनला आहे का ते चेक करायचं असतं, ट्रान्सपोर्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. अगदी बरोबर. म्हणजे मुलांना ह्या इंडस्ट्रीत यायचं तर एक क्रेज जी सध्याची आहे किंवा ह्याच्या आधी पण होती की फिरणं म्हणजेच ट्रॅव्हल अँड टुरिझम, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्याबद्दल महत्वाचं म्हणजे काय आहे की आताचं जी जनरेशन आहे प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय केलं, स्नॅपचॅट इकडे तिकडे, इन्स्टा तो स्टोरी, हे सगळ्या गोष्टी. मग तर अजून थोडं ग्लॅमरस करायचं असेल त्या, तर मग मुलं आता थोडं या ठिकाणी वळतात की टूर मॅनेजर किंवा टूर लिडिंग आपण म्हणतो तेव्हा टूर लीडर म्हणून काम करायचं म्हणतात. पण हे काम करत असताना जसं म्हणलं की तिथे ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणीचं आपल्याला नॉलेज पाहिजे. क्लायंट आपल्याला काही विचारू शकतात, सो ते एक आपल्याला अभ्यास केला पाहिजे. एक इन जनरल आपण जर क्वेश्चन विचारला एक नॉर्मल माणसाला की आपल्याला हे खूप कमी लोकांना माहित असतं की प्रत्येक देशाचं जे वेळ असते ती वेगवेगळी असते. ओके, सो आपण एखाद्या देशात चाललोय, फॉर एक्झाम्पल आपण थायलंडला चाललोय, तर थायलंड भारतापेक्षा किती पुढे आहे, किंवा मग दुबई भारतापेक्षा किती मागे आहे, किती तासामध्ये मागे आहे, ते महत्वाचं असतं. म्हणजे त्यासाठी जसं मी म्हणलं की आपल्याला शाळेत भूगोल किती महत्वाचं हे नाही सांगत. बरोबर आहे. प्लस त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो आता प्रत्येक देशाला प्रत्येक एक इतिहास आहे, प्रत्येक देशाला एक इतिहास असतो, एक हिस्ट्री असते. त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार असतात. तिथे मोनार्की होती का, किंवा म्हणजे राजेशाही होती का, मग राजेशाही होती तर मग तिथून मग आता तिथे लोकशाही कशी आली, तो एक इतिहास असतो. तो एक बरा मोठा एक ती कुठली डायनेस्टी होती, या खूप काही गोष्टी असतात. आता काही देश असे आहेत की जे आधी हिंदू होते, आता जर आपण बघितलं तर ते थोडे ख्रिश्चनिटीकडे वळालेत, किंवा मग इस्लाम आहे किंवा बुद्धिस्ट झालेले आहेत. सो ही जी हिस्ट्री आहे ही हिस्ट्री पण आपल्याला माहित असली पाहिजे. म्हणजे जो टूर लीडर आहे त्याला या सगळ्या गोष्टी
माहीत असल्या पाहिजेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये अभ्यास पण केला पाहिजे. नुसतं मला फ्रीमध्ये किंवा फुकटमध्ये फिरायला मिळते म्हणून हा कोर्स करायचा असेल कोणाला तर एका लिमिट नंतर नो शो म्हणजे काय म्हणतो आपण त्याचा एक कंटाळा येऊ शकतो. कसा येऊ शकतो कंटाळा की एकच डेस्टिनेशनला 10 वेळा गेल्यानंतर अगदीच बरोबर काय होणार की आपल्याला ते कंटाळा येणार. सो जरी डेस्टिनेशन सेम असलं तरी आपल्या बरोबरची जी लोक आहेत जे आपले क्लायंट्स आहेत ते प्रत्येक टूरला वेगवेगळे बरोबर. आणि टूर लीडरसाठी टूर मॅनेजरसाठी प्रत्येक दिवस हा नवीन आहे. प्रत्येक दिवसाचे चॅलेंजेस हे नवीन आहेत. तिथल्या ट्रॅफिक फेस करायचंय, तिथलं वेदर फेस करायचंय, तिथलं फूड फेस करायचंय. याबद्दल पण खूप माहित नसतं लोकांना. आता काही जण आपलं बुकिंग करतात आणि जातात पण तिथे गेल्यानंतर आता भारतीय माणूस जो आहे तो एखादी दुसरी डिश खाऊ शकतो तिथली. आता आपण चायनीज खातो इथे भारतामध्ये आपण जे चायनीज खातो ते ऑथेंटिक चायनीज नसतं. ते आपलं देसी चायनीज आहे की ज्याच्यामध्ये आपली जी चव आहे त्या चवीशी मिळतं जुळतं तसं. पण ऑथेंटिक चायनीज हे तिथं जाऊन जर तुम्ही खाल्लं तर मे बी ते 85 to 90% लोकांना नाही आवडणार. बरोबर. सुशी जे आहे जॅपनीज ते तिथे जाऊन आपण खाल्लं तर ते प्रत्येकाला आवडेलच असं नाही. सो ट्रॅव्हल टूर मॅनेजर जो आहे त्याचं बेसिकली हे सगळ्या गोष्टी आहेत की इंडियन फूड कुठे मिळते, इंडियन फूड त्या क्वालिटीचं मिळते का. आणि आता जगामध्ये खूप कमी ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी इंडियन फूड मिळत नाही. बरोबर. आज कुठेही गेलं तरी सगळीकडे इंडियन फूड मिळतंय. आणि ह्या हळूहळू जे इंडस्ट्री ग्रो होतीये ही बऱ्यापैकी रॅपिडली ग्रो होती. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीकडे करिअर म्हणून 100% आपण बघू शकतो की इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे आज जरी आपण इंजिनिअरिंग म्हणलं किंवा मेडिकलला जे जाते त्यांच्यासाठी पण हा एक ऑप्शन आहे की ह्यामध्ये आत्ता तरी आपण म्हणू शकतो की ओपन वायफाय कोणी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे याला तुम्हाला कुठे सीईटी द्यायची नाहीये. अगदीच बरोबर. ओके. तुम्हाला कुठे प्रॅक्टिकलला तासन तास उभं राहायचं नाहीये. बरोबर. त्यामुळे थोडं इझी टू गो आहे हे. फक्त थोडी कष्ट करायची तयारी पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. जशी टुरिझम हे डेव्हलप होतंय जसं ग्रो होतंय त्यानुसार आपण त्यामध्ये काही चेंजेस केले पाहिजे. सो मला वाटतं की हे एक उत्तम पर्याय होऊ शकतो. आणि ज्याला खरंच लोकांमध्ये राहायची आवड आहे, फिरायची आवड आहे, बोलायची आवड आहे, जी व्यक्ती इंटरॅक्टिव्ह आहे त्याच्यासाठी टूर लिडिंग म्हणजे स्वर्गच आहे असं म्हणावं लागेल. की खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप वेगवेगळे देश बघायला मिळतात. आधी आपण भारतापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे भारत पण ऍज अ टूर लिडर म्हणून काम केलं तरी खूप सारे गोष्टी नाविन्य आहे. आणि प्रत्येक ठिकाणाचं जे वैशिष्ट्य आहे ते वेगवेगळे, प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येक राज्याचं. म्हणजे भारतात जर आपण बघितलं तर प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि हे कलरफुल म्हणू शकतो आपण या इंडस्ट्रीला की कलरफुल इंडस्ट्री आहे, ग्लॅमरस आहे. येस. तुम्ही तेच मला एक मुद्दा हायलाईट करायचा होता. जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या मुलांना सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती टाकण्यासाठी पाहिजेत म्हणून त्यांना टूर लीडर व्हायचं आहे. पण तुम्ही ह्याही ज्या गोष्टी सांगितल्या की सगळंच माहिती पाहिजे त्याच्यासोबत कष्टाचीही तयारी पाहिजे. मुलांना एकच गोष्ट वाटते की मला फक्त फिरायला मिळणार आहे पण तुम्हाला फिरायचं नाहीये, तुम्हाला लोकांना फिरवायचंय. म्हणजे फिरूनच तुम्हाला काम पण करायचंय. फिरता फिरता तुम्हाला काम करायचंय. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला एक 8 दिवस 10 दिवस 15 दिवस जशी तुमची टूर आहे त्या टूरनुसार तुम्हाला घरापासून पण लांब राहायचं. बरोबर. अगदीच. हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. मग त्या केसमध्ये ज्यावेळी लोकांना सुट्ट्या असतात, मे महिन्याची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी आली, त्यावेळी सुट्टी नाहीये. मग त्यावेळी तुम्हाला 100% काम करायचंय. इकडे पाडवा असेल, दिवाळी पाडवा असेल, तुमची टूर असेल, तुम्हाला बॅग घेऊन निघायचंय. म्हणजे ह्या गोष्टींची पण तयारी पाहिजे. सॅक्रिफाईस जे आपण म्हणतो त्याग करायचं थोडंफार पाहिजे. तुमचा बर्थडे तुम्ही टूरवरच असू शकता, तुमच्या घर पॅरेंट्सचा बर्थडे किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर यामध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा स्टार्टिंगला घरचे सांगायचे की घरामध्ये ह्या रिलेटिव्हचं एवढं एवढं हे आहे, या तारखेला लग्न आहे किंवा कोणाची वास्तुशांती आहे, कार्यक्रम आहे, ते जमतच नाही. नंतर एक 2-3 वर्षानंतर घरच्यांनी सांगितलं असं असं आहे, तुला जमत असेल तर बघ. म्हणजे त्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आपल्याला करिअर जर आपण चूज करत असू तर करिअर चूज करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि जर तुम्हाला
फॅमिली पण हवी आहे आणि तुमचं करिअर पण करायचं, तर जे मी आधी सांगितलं की ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल डेस्क जॉब जे म्हणतो आपण ते तुम्ही करू शकता. प्लस MNCs मध्ये पण खूप सारा स्कोप आहे की ज्यामध्ये MNC ज्या असतात, सॉफ्टवेअर कंपन्या आहेत किंवा ज्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचे वर्ल्ड वाईड ऑफिसेस आहेत. सो त्यांचे विजाज असतात, त्यांचे एअर तिकीट्स असतात, त्यांचे हॉटेल बुकिंग असतात, ह्यावर पण तुम्ही काम करू शकता. आणि आज मार्केटमध्ये खूप ह्याची डिमांड आहे. म्हणजे आज तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल कंपनी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर बघितलं की करिअर्स मध्ये जर बघितलं तुम्ही जाऊन, तर त्याच्यामध्ये ट्रॅव्हल डेस्क म्हणून पण हे एक ऍड केलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सेम जसं सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो त्याच ऑफिसमध्ये तुम्ही त्याच्यात शेजारी ऍज अ ट्रॅव्हल डेस्क म्हणून पण फुल्ली म्हणजे फुल टाइम काम करू शकता. सो हा पण एक बेनिफिट आहे यामध्ये. म्हणजे तुम्ही सुरुवात जशी केली की 10वी-12वी नंतर लोक ह्या कोर्सेसकडे वोकेशनल कोर्सेस म्हणून बघायचे. आणि युजली वोकेशनल कोर्स म्हणजे काय तर ब्लू कॉलर जॉब. पण ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री अजिबातच अशी नाहीये. इट इज ॲब्सोल्युटली अ व्हाईट कॉलर जॉब. आणि जसं तुम्ही म्हटलं, छोट्या कंपनीपासून मोठ्या MNC पर्यंत सगळ्याच करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे डेस्क पासून ते ॲज अ टूर मॅनेजर पर्यंत एवढ्या मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि खरंच म्हणजे मीही सगळ्यांनाच सांगू म्हणजे मला हे सांगावंसं वाटतंय सगळ्यांना की जर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही करायचंय, वेगळं काहीतरी करायचं आहे, तर ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये खूप मोठी करिअर अपॉर्च्युनिटी आहे. 100% आहे. आणि ह्यामध्ये एक एंटरप्रेन्योर म्हणून पण तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. म्हणजे उद्या तुम्ही थोडा एक्सपिरियन्स आला तुम्हाला, तर तुम्ही स्वतःची पण ट्रॅव्हल एजन्सी चालू करू शकता. की त्याच्यासाठी ट्रॅव्हल एजन्सी चालू करण्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतं, खूप काही डॉक्युमेंटेशन लागतात त्यासाठी, तर ते पण तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवलं जातं. सो म्हणजे नुसतं जॉब असं नाहीये, तर तुम्ही याच्याकडे एक बिझनेस म्हणून बघू शकता की जेणेकरून तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस पण ग्रो करता येईल. त्याचबरोबर तुमचं नॉलेज आणि जे आपण म्हणतो की काहीतरी वेगळं केलं एखाद्याने की तर ते जरा थोडं हटके होतं. आणि मग लोक विचारतात ना की कसं केलं, कुठून केलं, काय केलं. सो असं वाटतं कधी कधी मला स्वतःला असं वाटतं की आता जी काही ग्रो होतीये ट्रॅव्हल इंडस्ट्री, हे जर एक 10-15 वर्षापूर्वी जर ग्रो झाली असती अजून, तर त्यांनी अजून खूप फरक पडला असता. यामध्ये इनबाउंड पण जे आहे ते इनबाउंड ट्रॅव्हलर्स, आता आपण जर एक विचार केला की आपला गणेशोत्सव आहे, सो जसं वेगवेगळे इव्हेंट असतात, टुमॉरोलँड असतं, टमाटा फेस्टिवल असतं, सो इथून जगभरातून लोक त्या ठिकाणी जातात. सो गणेश फेस्टिवल जे आहे, आपला गणेशोत्सव जो आहे, तो गणेशोत्सव पण आपण ह्या लेवलला घेऊन जाऊ शकतो की फॉरेनर्स येतील, ते बघतील, ते एन्जॉय करतील. त्यातून काय होईल, आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये त्याचा इन्कम चालू होईल. एक माणूस आला तरी खूप काही गोष्टी असतात. मग हॉटेल आलं, गाडी आली, तो जिथे जेवतो ते रेस्टॉरंट आलं. आता त्याची लँग्वेज करायची, सो तिथे एक टूर लीडर आला, तिथला लोकल टूर गाईड म्हणू शकतो आपण. म्हणजे एक ट्रॅव्हलर आल्यानंतर मल्टिपल लोकांना इन्कम सोर्स मिळतो. 100% आहे. आज बघितलं आपण तर खूप साऱ्या कंट्रीज आहेत की फक्त आणि फक्त टुरिझमवर चालतात. कोविडच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना, तर कोविडच्या काळामध्ये आपण व्हिडिओ येत होते व्हॉट्सअपवर की ह्या देशामध्ये एवढी गरिबी चालू झाली. किंवा थायलंड मधला एक व्हिडिओ आला होता की थायलंडमध्ये खूप सारे लोक ही सोन्याच्या जे ज्वेलर्स आहेत त्याच्या बाहेर उभे होते, सोनं विकण्यासाठी किंवा घाण ठेवण्यासाठी, पैशासाठी. सो टुरिझमवर पण देश खूप चालतात आहे. आणि त्यांनी आपल्या देशाचं जे काही दरडोई उत्पन्न आहे ते पण वाढण्यास मदत होती. आपल्याकडे कोकण जर बघितलं आपण तर एवढी मोठी कोस्ट लाईन आहे. किंवा शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते पण असे म्हणजे किल्ले जगात कुठेच नाहीयेत. म्हणजे आपल्याकडे इतिहासाची काही कमीच नाही आहे. किंवा म्हणजे जो कल्चरल म्हणतो ना, तर खरंच ज्यांना कोणाला कल्चरल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर भारतासारखं
जागाच नाही. येस, बरोबर आहे. म्हणजे म्हणतात ना, भारताच्या प्रत्येक महिलावर एका विशिष्ट महिलानंतर भाषा बदलते. नुसती भाषाच नाही बदलत, तर संस्कृती पण बदलते, लोकांचं राहणीमान बदलतं. सो त्या दृष्टीने जर आपण जर ह्याच्याकडे बघितलं ना, तर इनबाउंड पण खूप ट्रॅव्हल म्हणजे टुरिझम इंडस्ट्री आपण अजून ग्रो करू शकतो. आणि बाहेर तर आहेच, म्हणजे बाहेर तर आपण जातोय. सो एक करिअर म्हणून बघितलं या इंडस्ट्रीकडे तरी एक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. तुम्ही आता जो मुद्दा घेतलेला होता कोविडचा, तर खरंच कोविडमध्ये लोकांना असं वाटलेलं की हे सगळं थांबलंय आता आणि हे परत सुरू होईल नाही होईल, काय होणार आहे भविष्यात कोणालाच माहिती नव्हतं. पण जसं ब्लॅक अँड व्हाईट पासून कलरफुल झालं, तसंच कोविड नंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री अजूनच जास्ती वाढली, लोकांचा प्रवास वाढला. आणि जसं तुम्ही म्हटलं की करिअर अपॉर्च्युनिटीज, तर म्हणजे मला तरी असं वाटतं की कोविड नंतर अजून हे सगळं खूप वाढत गेलं आणि भविष्यात हे खूप वाढत जाणार आहे. आता ह्यामध्ये कसं आहे, एकतर जो आपला महाराष्ट्रीयन आपण एक म्हणू की महाराष्ट्रीयन माणूस आहे, मिडल क्लास माणूस आहे, त्याच्या प्रायोरिटीज काय असतात? घर, मुलांचं शिक्षण, त्यानंतर गाडी, मुलांचं लग्न. हे सगळं झाल्यानंतर विचार करतो माणूस की आता मला स्वतःसाठी काहीतरी वेळ द्यायचा. पण अनफॉर्च्युनेटली कोविडमुळे अशा काही गोष्टी कळाल्या की काही होऊ शकतं. सो त्या एका ह्यामुळे पण असू शकतं, त्या एका रिझनमुळे पण असू शकतं की लोकांनी आता ठरवलं आहे की स्वतःसाठी जगलं पाहिजे, आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत. आता फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र होता की त्यांनी मला सांगितलं की कोविडमध्येच मी माझ्या घरामध्ये खूप वेळ राहिलो. ओके, म्हणजे ज्याच्यासाठी मी हप्ते भरत होतो, जे EMI आहेत माझे, सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येत होतो, ते फक्त मी घरी झोपण्यासाठी जायचो. पण ठीक आहे, आता ही असं आपण पॉझिटिव्हली घेऊ की ठीक आहे, ज्याच्यासाठी मी एवढे EMI भरतोय त्या घरात तरी मी म्हणजे राहतोय आता, की त्याचा उपभोग घेतोय. सो ही खूप मोठी गोष्ट आहे ना, की आपण स्वतःसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. सो ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मे बी आता थोडं लोक ट्रॅव्हल अँड टुरिझम. तर सर, म्हणजे एक मला तुमच्याकडनं शेवटचा मेसेज पाहिजे आहे सगळ्याच यूथसाठी, यंगस्टर्ससाठी, की त्यांनी खरंच म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम करिअर म्हणून ते निवडू शकतात. 100% ते निवडू शकतात. आणि जसं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींची तयारी असेल तर ते नक्कीच चांगलं करिअर ह्या इंडस्ट्रीमध्ये करू शकतात. बरोबर. आणि आपण जे बघतोय आता, तर येणाऱ्या एक 8 ते 10 वर्षांमध्ये भारताचं पण जे टुरिझम आहे हे नक्कीच एक चांगल्या लेवलला गेलेलं असेल. त्यामुळे 100% ह्या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी आपलं करिअर म्हणून आलं तर त्यांच्या भविष्यासाठी ते चांगलं आहे. आणि एक उत्तम उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर नक्कीच ट्रॅव्हल अँड टुरिझम हा एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. ओके, थँक्यू सो मच सर. खरंच आपल्याला अमित बंडागळे सरांकडनं भरपूर माहिती मिळाली की आपण नक्की काय शिक्षण घेऊ शकतो, ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये सुद्धा शिक्षण होऊ शकतं आणि बऱ्याच चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्कीच ह्या करिअरचा विचार करू शकता. जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की DM करा, आम्ही नक्कीच त्याची उत्तरं देऊ. थँक्यू सो मच.